राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या आधी 10 वर्ष अगोदर आला, पण त्याला मी पक्ष नाही म्हणणार. तर मंडळी, तुमचं मत काय याच्या आणखीन एक नवीन भागात तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर राज साहेबांनी राष्ट्रवादी शरद पवार गट म्हणजे नेमकं काय याच्याबद्दल त्यांचं असलेलं एक मत मांडलं आहे. तर चला पाहूयात यावरती नेमकं त्यांचं मत काय आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या आधी 10 वर्ष अगोदर आला, पण त्याला मी पक्ष नाही म्हणणार. तो निवडून येणाऱ्या माणसांची बांधलेली मोळी येते आणि शरद पवार साहेब हेच करत आले आजपर्यंत. जे निवडून येतात त्यांना बरोबर घेतात, त्याची एक मोळी बांधतात आणि सांगतात हा माझा पक्ष. तर यावरती अविनाश यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही पण बांधा मोळी, कोणी अडवलंय? एक गपरे, तुलाच फार कळतंय का? तर अपरिचित शोध सत्याचा या सरांचं असं म्हणणं आहे की तुमच्याकडे कधी कोण येतं का नाही, कायम ओसाड ओसाड असतं. वाईट वाटलं. तर तेजस शिंदे सरांचं असं म्हणणं आहे की आयात करून सुद्धा पंतप्रधान होता नाही आलं, त्या उरलेल्या 3.5 जिल्ह्यात सुद्धा. आज तुम्हारा है कल मेरा आएगा. काळ काळ काळ. तर सुनील अण्णा यांचं असं म्हणणं आहे की तर मग किती आमदार निवडून येणार मनसेचे, की मग इथे पण बिनशर्त पाठिंबा. वाह वाह वाह, वाईट वाटलं. तर ऍडव्होकेट जोशी ऋषिकेश सरांचं असं म्हणणं आहे की अल्पसंख्याक समाजाचा फक्त मतांसाठी काँग्रेस राष्ट्रवादीने वापर केला, त्यांना मोदींनी सर्व क्षेत्रातील संधी खुल्या करून दिल्या. इतकं असून ते धर्मात विचार बाळगून काँग्रेसला मतदान करत असतील तर त्यांची अधोगतीकडे वाटचाल आहे असंच म्हणावे लागेल. अरे बापरे, मला तेव्हापासून झोप येईना. किती 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 फेकायचं हो. काहीतरी त्यांच्या भावना असतील का नाही, ह्या भावना जाणून घेतल्या पाहिजे. वाह वाह.